नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कडू, विस्तृत शिल्प निदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जवळ माहिती कार्यरत आहे. मित्रांनो, आपल्या विस्तृत अभ्यासक्रमानुसार पॉवर जनरेशन अँड सबस्टेशन हे नावाचं चॅप्टर आहे. तर या पॉवर जनरेशनमध्ये जेवढे काही प्लांट्स आहेत म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल हे वरील या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे नंबर 1 हायड्रो पॉवर स्टेशन, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, गॅस टर्बाइन पॉवर स्टेशन, थर्मल पॉवर स्टेशन आणि डिझेल स्टेशन. आता जर समजा आपण वन बाय वन एका माहिती जर बघितली तर हायड्रो पॉवर स्टेशन म्हणतो त्या ठिकाणी पाण्याचा वापर केला जाईल. त्याच्याकरिता वीज निर्मिती करण्यात येतात. आता वीज निर्मिती कशाच्या माध्यमातून होईल? जसं आता आपल्याला माहिती कुठल्या प्रकारचं जनरेटर आहे किंवा जनरेटर याला चालू करण्याकरिता आपल्याला प्राइम मूव्हर आहे. तर प्राइम मूव्हर म्हणजे काय? ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा आर्मेचर सर्किट रोटर फिरवला जाईल. तर कशाचा? जसं पाण्याचा वापर करू, तर पाण्याचा वापर करून आपण पॉवर जनरेट करायचं म्हणजे निर्माण करायचं. तर हा हायड्रो पॉवर स्टेशन त्या ठिकाणी वापरला जाते, त्या ठिकाणी उपयोग केला जाते त्याचा, ज्या ठिकाणी मुबलक पाण्याचा मुबलक साठा आहे. म्हणजे कुठे तर ज्या ठिकाणी नदी वगैरे आहे, जर नदी आहे नदीवर डॅम वगैरे बांधून त्या ठिकाणी पाणी साठवलं जाईल. आता जर पाणी साठवलं जाईल म्हणजे त्या डॅममध्ये जे पाणी साठलेलं आहे याला आपण स्थिती ऊर्जा असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर जर समजा आपण धरणाचे जर डोर ओपन केले तर तिथून जे पाण्याचा विसर्ग होतो त्याला त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी प्राप्त होईल. ही जी पाण्याची जी धार आहे म्हणा किंवा ही पाण्याचा जो फ्लो आहे हा एका फ्लो एखाद्या पाईपमधून जर पाठवला आणि आपल्या टर्बाईनवर सोडला तर त्याच्या माध्यमातून ते टर्बाईनची पाती फिरत त्याच्यामुळे हा टर्बाईन अल्टरनेटरला कनेक्ट असतो. ह्या टर्बाईनच्या माध्यमातून अल्टरनेटरचा शाफ्ट फिरवला जाईल आणि अल्टरनेटरचा शाफ्ट फिरवला तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळेल. तर मित्रांनो, हायड्रो पॉवर स्टेशन हा चांगला आहे, साधी सुधी याच्या ठिकाणी याचा जागा कमी लागते, याला खर्च सुद्धा कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या ठिकाणी नीटनेटकाने पोल्युशन होत नाही असं हायड्रो पॉवर स्टेशनचं काम आहे. म्हणून हायड्रो पॉवर स्टेशन जनरली प्रिफर केलं जाईल सगळ्या ठिकाणी. तर मित्रांनो, हे हायड्रो पॉवर स्टेशन त्याच्यानंतर आपण न्यूक्लिअर पॉवर स्टेशनचा जर विचार केला तर न्यूक्लिअर पॉवर स्टेशन म्हणजे ज्या ठिकाणी जे आपलं बॉयलर आहे हे बॉयलर मधील पाणी गरम करण्याकरिता न्यूक्लिअर पॉवर म्हणजे युरेनियम किंवा थोरियम सारखे पदार्थ जाळून त्या ठिकाणी त्याच्या पाण्याची वाफ निर्माण केली. हे जे वाफ निर्माण झालेली आहे याला सुपर इम्पोज करून त्याला त्याची टेम्परेचर वाढवून ते टर्बाईनच्या पात्यावर सोडून त्याची पूर्ण वाफ निघलं जाईल. त्याच्या माध्यमातून टर्बाईनचं पातं फिरवलं जाईल आणि याला कनेक्ट अल्टरनेटरचा शाफ्ट कनेक्ट असल्यामुळे अल्टरनेटर मधून वीज निर्मिती होईल आणि अशा प्रकारे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन कार्यात येतात. आणि तिसरं म्हणजे गॅस टर्बाईन. गॅस टर्बाईनमध्ये हवेचा वापर केला जाईल. हवेचा वापर केला ज्याप्रमाणे आपण कॉम्प्रेसरमध्ये हवा भरतो, कॉम्प्रेसरमध्ये हवा भरतो जर समजा नोझलमधून तर जेवढं शार्प नोझल असेल तेवढा खूप जास्त राहील. बस हा जो ही जी थीम आहे किंवा हा जो कन्सेप्ट आहे एखाद्या नोझलमधून हवा सोडणे, ही हवा सोडणे याचा अर्थ असा होईल की या हवेला जर गरम केलं आणि त्या टर्बाईनच्या याच्या पात्यावर सोडलं मग त्याच्या माध्यमातून तो ते पातं फिरवली. याचा शाफ्ट कशाला कनेक्ट? अल्टरनेटरला कनेक्ट असल्यामुळे अल्टरनेटर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. अशा प्रकारे गॅस टर्बाईनचा वापर. त्याच्यावर थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे या ठिकाणी कोळसा जाऊन त्यातील बॉयलरमध्ये पाणी गरम केलं जाईल. बॉयलरमध्ये जे स्टीम निर्माण झाली आहे त्याला पुन्हा गरम जास्तीचं केलं जाईल आणि ती टर्बाईनवर सोडून मग अल्टरनेटरचा शाफ्टला कनेक्ट असल्यामुळे त्यातून वीज निर्मिती होईल. अशा प्रकारे थर्मल पॉवर स्टेशनचा वापर केला जाईल. डिझेल स्टेशन. आता हे डिझेल स्टेशन म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण झालेली इलेक्ट्रिसिटी ज्या ठिकाणी आपल्याला परमनंट नाही पण काही वेळासाठी सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल. डिझेल पंप आहे, डिझेल इंजनचा जो शाफ्ट आहे तो शाफ्ट आपल्या जनरेटरच्या शाफ्टला कनेक्ट असतो. त्याच्यामुळे हा शाफ्ट फिरला म्हणजे जनरेटरचा सुद्धा शाफ्ट फिरेल. अशा प्रकारे या ठिकाणी वीज निर्मिती होईल. अशा प्रकारे पॉवर जनरेट होईल. तर हे झाले एक प्रकार झाला याचा कन्व्हेन्शनल पॉवरचा म्हणजे हायड्रो पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन, थर्मल पॉवर स्टेशन आणि डिझेल स्टेशन. याच्यानंतर सुद्धा नॉन कन्व्हेन्शनल प्रकार आहे, त्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर अशा प्रकारे पॉवर जनरेशनच्या बाबतीत मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.